कोणत्या कोणत्या गोष्टींचे बेसिक्स किंवा फाउंडेशन्स दे शुड स्टार्ट रीडिंग अबाउट. सो वन इज मनी. मनीचे आपण व्हॉट आर द बेसिस, म्हणजे कुठनं आला मनी, व्हॉट इज द हिस्ट्री, हाऊ इट वर्क्स, दॅट इज ते वन थिंग. असे कोणते कोणते फाउंडेशन्स स्ट्रॉंग करायला तुम्ही सजेस्ट करा? ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं मी जसं म्हटलं, कौटिल्य अर्थशास्त्र प्रत्येकाने वाचलं पाहिजे. त्याचे छोटे छोटे पुस्तकं अप्पाबळवून चौकातही मिळतील आणि ते आणून वाचा की त्याच्यात पैसा काय आहे हे कळेल. आणि आपल्या मध्यमवर्गीयांमध्ये एक की आपण पैसा डिस्कसच करत नाही घरी. तर माझं असं म्हणणं आहे, शाळेत जे शिकवलं जात नाही ते पैसा शिकवणं गरजेचं आहे. पैसा कसा वाढेल, काय असतं की इन्कम ही जनरेट होते. आणि एक लक्षात घ्या की पैसा हा कोणी बनवत नाही किंवा कोणी निर्माण करत नाही, तो तिथल्या तिथेच फिरतो. तुम्ही त्याला कसं इक्विप कराल, ऑप्टिमाइज कराल, हे सगळं गणित म्हणजे अर्थशास्त्र. की मी आज पिझ्झा खायला गेलो तर पिझ्झावाल्याला मी पैसा दिला, त्यांनी मला पिझ्झा दिला, मी कन्झ्युम केलं. आता तो पैसा होता, त्यांनी ते मटेरियल यूज करायला गेला, म्हणजे तो पैसा ट्रान्सफर झाला ते सगळं डॉग फ्लोअर वगैरे घेण्यासाठी. मग ज्याने ते घेतलं होतं तो आयदर घरी घेऊन जाईल तो पैसा, नाही तर मग तो त्याच्या मशिनरीज वगैरे ज्या आहेत त्या करण्यासाठी वापरला. याचा अर्थ काय की हा पैसा रोटेट होत असतो. आता यातलं माझा वॉलेट शेअर कसा वाढेल हे म्हणजे अर्थशास्त्र आहे. मग ते तुम्ही आत्तापासून वापरा. तुम्ही घरून पैसे घ्या, तो कुठे मी ठेवला पाहिजे पैसा. मी एखादा व्यवसाय चालू करतो, तर मी आज जर का 10 रुपये व्यवसायात लावले तर याचे 12 रुपये होतील. 2 रुपये मला मिळाले, त्यातला 1.5 रुपये खर्च झाला, म्हणजे अर्धाच रुपया मी कमवला. मग तो अर्धा रुपया मी कसा वाढवायचा हे शिकणं गरजेचं आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली कराल तरच केला. तर तू तुझा व्यवसाय सुरू केला तेव्हा तू ज्या गोष्टी शिकला होतास किंवा जे पर्स्पेक्टिव्ह घेऊन आला होतास ते आता कम्प्लिटली चेंज आहे. 180 डिग्री चेंज असेल तिथे. तर याच गोष्टी घडतात. सो पीपल हॅज टू गेट इन टू इट. कुठलीही गोष्ट पर्स्पेक्टिव्हनी होत नाही. ऑलवेज हॅव अ क्लॅरिटी. अनलेस अंटिल यू एक्सपिरियन्स इट यू विल नॉट एबल टू कम. म्हणून पैसा शिकणं, त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. खर्च कुठे होत आहेत हे कळलं पाहिजे. आत्तापासून एक्सेल मेंटेन करा, खर्च लिहून काढा कुठे जात आहेत माझे, मग त्यात मी किती पैसा वाचवतो महिन्याला, आणि तो तुम्हीच वापरा. जर का जास्त वाचलं, समजा तुम्ही आईकडनं पैसा घेताय, या महिन्यात समजा 1,000 रुपये घेतले, 2,000 घेतले, एका महिन्यात 500च घेतले, पण तुम्ही जर का तोच पैसा दर महिना वाचवत गेलात तर तिसऱ्या महिन्यात तुमच्याजवळ जेवढे महिन्याला मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसा असणार आहे. हे पण लक्षात घ्या. मग हा पैसा मग मी खर्चाला वापरू की मी याच्यातून एखादी गोष्ट घेऊ की ज्याने मी विकू शकतो. तर माझा पहिला बिझनेस जर का तू विचारशील, शाळेत असताना मी एक लायब्ररी सुरू केली होती. मला मी पण. मला वाचण्याची अजिबात आवड नव्हती. तर त्यावेळेस मी काय करतो, घरातले सगळे असलेले पुस्तकं मी लायब्ररीत द्यायचो. तर त्यावेळेस मला वडिलांनी काही पैसे दिले होते, त्याच्यातच थोडासा एक बोर्ड वेट पेंट करून आणला, मग ते तिथे लावले आणि मग मी सबस्क्रिप्शन घ्यायचो आणि तो करायचो. तिथे मग बऱ्याचशा गोष्टी कळल्या. सो दॅट हॅज गिवन मी अन आयडिया. हा, मी ॲटलिस्ट लोकांशी बोलू शकतो. मला एवढं, मी धंदा करू शकतो का, तर नाही, मी बोलू शकतो लोकांशी, हे मला एक कळलं. मग ओव्हर द पिरियड मग मी तीच स्किल माझी डेव्हलप करत नेली. तर पहिलं उत्तर तुझ्याला हे आहे की लोकांनी पैसा पहिले घरात बोललं गेलं पाहिजे. बरेच लोक नाही, तू लहान आहे अजून, पैशांबद्दल बोलू नको, हे एक वय असतं. पण पैसा तेवढंच सांगणं पण गरजेचं, कारण पैसा खरं बोलतो. तो कमी असेल तरी व्हॉट इज अ ट्रूथ, इट टेल्स यू. इफ इट इज मोर इट विल गिव्ह अ ट्रूथ. सो पैसा नेहमी खरं बोलतो. म्हणून पैशाबद्दल बोललं गेलं पाहिजे, पैशांचा व्यवहार कळला पाहिजे, आणि व्यवहार ज्ञान आलं कीच तुम्हाला अर्थशास्त्र कळेल. आणि सगळ्याचा बेस हा अर्थशास्त्रच आहे. इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स. Economics is the base of everything. It's a relation between demand and supply. Simple. So you have to balance the equilibrium. सो पैसे, विच इज मनी, देन इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट्स, एक्सपेंडिचर, डिमांड, सप्लाय, करेक्ट. हे सगळं इज इकॉनॉमिक्स. इज इकॉनॉमिक्स. आणि याच्यावरच सगळं मग तो कुठलाही, आता हेल्थ केअर इंडस्ट्री, एका मी इंटरव्ह्यू बघत त्यांनी खूप छान सांगितलं की रेअर डिसिजेससाठी आज औषधं कमी आहेत किंवा रिसर्च करणारे लोक कमी आहेत, कारण त्यातून पैसा कमी मिळतो. पण ऑन अ कॉन्ट्ररी, कोविड सारखी सिच्युएशन आली, कोविड सारखा रोगच लोकांना माहिती नाही, आणि 6 ते 9 महिन्यात तुमच्याजवळ लस पण होती. का? कारण त्यात बिझनेस दिसला लोकांना. पण रेअर डिसीज मध्ये बिझनेस. मनी. करेक्ट. तर हेच इकॉनॉमिक्स आहे. वेर इज अ डिमांड इज हाय, मनी विल फॉलो देअर. ओके.